मराठेशाहीची राजधानी म्हणजे सातारा। देव, देश आणि धर्मासाठी प्राणत्याग म्हणजे सातारा। छत्रपती शिवरायांसाठी पावनखिंडीत भीमपराक्रम आणि स्वामीनिष्ठा म्हणजे सातारा। स्वराज्यासाठी, धर्मरक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा इथेच काढला आणि तळबीड येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पराक्रम म्हणजे सातारा। बरोबर ओळखलत। आज आपण सातारा याच लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत। मतदान अगोदरच झालेलं आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे एक्झिट पोल वगैरे मुळीच नाही। मिळालेली माहिती एकत्रितपणे कंपाइल करून ती केअरफुली ॲनलाइज करून आपल्या समोर ठेवण्याचा किंवा मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे। कोण जिंकणार साताऱ्याची लोकसभा, कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार, साताऱ्यात कमळ फुलणार की तुतारी वाजणार, या विषयावरती आज आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण। दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। एकंदरीत 16 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्येच आहे। भाजपतर्फे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज मैदानात आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे शशिकांत शिंदे साहेब आपलं नशीब आजमावत आहेत। वाई, कोरेगाव, कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण आणि सातारा या 6 विधानसभा संघांचा मिळून सातारा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे। 2009, 2014 आणि 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती उदयन महाराज इथून राष्ट्रवादीच्या चिन्हावरती सहज निवडून आलेले होते, परंतु 2019ला निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजप जॉईन केली। पोटनिवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयन महाराजांचा पराभव केला। त्यानंतर भाजपतर्फे ते राज्यसभेवरती निवडून गेले आणि आता 2024ला पुन्हा एकदा भाजपतर्फेच ते उमेदवार आहेत। मुळातच सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच इथे अजितदादा गट विरुद्ध शरदचंद्र पवार गट अशी लढत होईल अशी अनेकांची अपेक्षा होती, पण छत्रपती उदयन महाराजांनी थेट दिल्ली गाठून तिथून तिकीट मिळवलं। या उलट शरदचंद्र पवार गटातर्फे मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनाच पसंती दिली गेली। जावळीचे सुपुत्र शशिकांत शिंदे यांनी पहिल्या दिवसापासूनच अतिशय सुनियोजितपणे प्रचार केला। सुरुवातीला काहीशी एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे रंगत निश्चितच निर्माण झाली। आता सर्वप्रथम आपण शशिकांत शिंदे यांच्याबद्दल बोलूया। जावळीचे लोकप्रिय असे नेते, कराडमध्ये असलेलं कार्यकर्त्यांचं प्रभावी नेटवर्क आणि पाटणमध्ये मिळालेली पाटणकरांची साथ, कराड उत्तरमधून सह्याद्री शिखर कारखान्याच्या माध्यमातून बाळासाहेब पाटील, तर कराड दक्षिणमधून स्वतः पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि उदयसिंह पाटील कोंढाळेकर यांनी लावलेला प्रचाराचा जोर, त्यातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गटातटाचं राजकारण विसरून शिंदे यांच्यासाठी केलेला एकदिलाने प्रचार, या सर्व घटकांमुळे शिंदे यांनी छत्रपती उदयन महाराजांसमोर खरंच कडवं आव्हान उभं केलं होतं। सातारा जिल्ह्यात माथाडी कामगारांची संख्या लक्षणीय मोठी आहे। शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते असल्यामुळे त्याचा फायदा शिंदे यांना नक्कीच होणार आहे। याशिवाय जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि स्वतः शरद पवार साहेब यांनी देखील प्रचार सभा घेतल्या आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला। याचाच अर्थ सुरुवातीला छत्रपती उदयन महाराज यांना सहज सोपी वाटणारी ही निवडणूक वाटते तितकी सोपी किंवा सोयीची नक्कीच नाही। 2019च्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांना सर्वात जास्त लीड ही कराडमधून मिळाली होती आणि म्हणूनच दोनही उमेदवारांनी कराड आणि पाटण या भागामध्ये जोरदार प्रचार केला। तर दुसरीकडे छत्रपती उदयन महाराज यांनी देखील प्रचारात कुठलीही कसर किंवा कुठेही ते कमी पडले नाहीत। 2019च्या पोटनिवडणुकीचा धडा घेत भाजपने आणि मुख्यत्वे फडणवीस साहेबांनी शिवेंद्रराजे आणि उदयन महाराज यांच्यामधले वाद मिटवले आणि दोनही गटांचे कार्यकर्ते इथे एक दिलाने काम करताना दिसले।
कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम, कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले, पाटणमध्ये स्वतः शंभूराज देसाई, तर वाई खंडाळा परिसरामध्ये मकरंद पाटील यांनी उदयनराजे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. शशिकांत शिंदे हे जरी माथाडी कामगारांचे नेते असले तरी नरेंद्र पाटील भाजप बरोबर आहेत. याचाच अर्थ सगळीच्या सगळी माथाडी कामगारांची एक गठ्ठा मतं शिंदे यांना मिळणं कदाचित अवघड ठरणार आहे. 2019च्या पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांना निर्णायक लीड कराडमधून मिळाला होता आणि म्हणूनच यावेळेला भाजपनं डाव टाकला. मोदींची सभा साताराऐवजी कराडमध्ये आयोजित किंवा ऑर्गनाईज केली. या सभेमुळे फ्लोटिंग मतदारांचं मन भाजपकडे नक्कीच आणि निश्चित वळणार आहे. तर दुसरीकडे अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील छत्रपती उदयन महाराज यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. सातारा जिल्ह्यात अनेक गावागावांमधून सर्वाधिक प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होत असतात आणि अशा तरुणांना, त्यांच्या कुटुंबियांना किंवा रिटायर्ड झालेल्या सैनिकांची मतं आपल्या बाजूला वळवण्याकरता फडणवीस साहेबांनी मोदी सरकारच्या वन रँक वन पेन्शन म्हणजेच OROP आणि अग्निवीर योजनांचा फायदा लोकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगितला. मित्रांनो, हे सगळं बघितलं की एक प्रश्न आपल्याला पडतो की देन व्हॉट इज द फायनल कन्क्लुजन. पहिल्या दिवसापासून प्रचारात लीड जयंत पाटील, आदित्य ठाकरे आणि स्वतः पवार साहेब यांनी घेतलेल्या सभा, त्यांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद, ह्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद ही दोन्ही गटांमध्ये काही प्रमाणात विभागली गेलेली आहे. अनेक भागांमध्ये तुतारीलाच वन साइड मतदान झालं असलं तरी मोदी शहांच्या सभा, फडणवीसांची नीती, सर्व महायुतींच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ, एकत्र केलेला प्रचार, त्याला कास, सातारा आणि डोंगरी भागातनं मिळणारं निर्णायक लीड, ह्या सगळ्या जोरावरती छत्रपती उदयन महाराज हे पुन्हा खासदार म्हणून निवडून येतील असं आत्ता तरी वाटतं. साताऱ्याची जागा ही पुन्हा स्वतःकडे खेचून आणण्यात भाजप यशस्वी होते की ही जागा स्वतःकडे रिटेन करण्यात राष्ट्रवादीला यश मिळतं, हे बघणं खरंच सांगतो खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मित्रांनो, साताऱ्याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा, पण फक्त बाबांनो कमेंट करताना आपण काय लिहितो आहोत याचं भान ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्कीच सांगा ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.